हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर आज काही शूट करायला जमलेलं नाही आहे मला. आणि तर एका जणांची कमेंट होती, दादानी कमेंट केली की मंदिराला कलश नसावा असं म्हणतात, परंतु माझ्या मंदिराला कलश नाहीच आहे. साईडनं राऊंडला डिझाईन आहे, तर त्याला काही कलश म्हणत नाही आहे. आणि दुसरा मुद्दा, कलश कशाला म्हणतात? जे मधोमध राऊंड असतो आणि असा वरती काढलेला असतो त्याला कलश म्हणतात. नॉर्मली आता सगळीकडे मंदिरांना डिझाईन साईडनी काही ना काही बनवतात. तो कलाकार आहे, ते बनवणार. परंतु असं कुठल्या ह्याच्यामध्ये आपल्या पोथी पुराणामध्ये लिहिलेलं आहे की मंदिराला कलश नसावा, घरातल्या मंदिरांना ओके कळस नसावा, सॉरी. तर ठीक आहे. तर मला सांगा, असं कुठं आहे का? कुणी म्हणलंय आणि कोण म्हणतंय? याच्याकडे जर तुम्ही लक्ष देत बसलात तर मग तुमचं जीवन एकदम ओके. कारण मग तुम्हाला स्वतःची बुद्धी नाही आहे आणि तुम्ही दुसऱ्याच्याच बुद्धीवर चालता. आता तुम्हाला असं वाटत असेल की मी एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून एवढं सगळं उदाहरण का देत आहे, तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. तर आता पृथ्वी ही दुनिया गोल आहे, पृथ्वी पण गोल आहे. जर एखादा उद्या म्हणून पृथ्वी गोल आहे आणि ती चांगली तशी नसावी, तर आपण काही पृथ्वीचा आकार बदलणार आहे? आणि ती शक्य आहे? नाही. तर मग ह्या अशा लोकांकडे अफवा पसरवणाऱ्या, अंधश्रद्धा पसरवणाऱ्या, असंच नसतं, हेच तसंच नसतं, असं नसतं, अशा म्हणणाऱ्या लोकांकडे लक्ष जर दिलं आणि आपण जर त्यांच्या मनावरती चलत राहिलो ना, तर आपलं जगणं मुश्किल होतं. त्यामुळे मनी नाही भाव आणि देवा मला पाव. मनामध्ये भाव असला की सगळं देवाला चलतं, परंतु मनामध्ये भाव नसला की मग तुम्ही काही जरी केलं तरी ते देवाला मानले नसतं, बरोबर की? आता तरी मंदिरं आहेत घरामध्ये, आता तरी लोक मंदिर ठेवतात. पूर्वी आम्ही लहान लहान होतो त्यावेळेला तर आमच्या घरामध्ये मंदिर पण नव्हतं. असं भिंतीमध्ये कडप हे केलेलं, कडप टाकून असा बॉक्स बनवलेला, एक प्रकारचं त्याला काही देवळी म्हणतात, तसं बनवलेलं, आणि त्याच्यामध्ये देव ठेवलेली राहायची, बरोबर की? तर कसं की त्या लोकांना एवढा म्हणजे अट्ठास नसायचा, त्या लोकांना एवढे कुठाणे नसायचे, त्या लोकांकडे एवढे पैसे नसायचे, त्या लोकांकडे एवढा वेळ नसायचा, म्हणून ते लोक जसं आहे आणि जे आहे त्याच्यामध्ये ॲडजस्ट करत चालायचे, बरोबर की नाही? आता कसं एकाचं बघितलं की आपण पण तसंच करतो, किंवा त्याची कॉफी करतो, किंवा ह्याच्याकडे हे आहे आपल्याकडे पण ते असलं पाहिजे, म्हणून आता घरोघरी मंदिरं झालेली आहेत आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारची मंदिरं आलेली आहेत. ते 500 पासून स्टार्ट होतात तर लाखापर्यंत त्याच्या किमती आहेत मंदिरांच्या, बरोबर? मग 500 रुपयाच्या ह्याच्यामध्ये पण देव खुशच आहेत आणि लाखाच्या ह्याच्यामध्ये पण देव खुशच आहेत. परंतु देव कुठे खुश आहेत? जिथे कुटाने केले जात नाही, जिथं लोकांना त्रास दिला जात नाही, जिथं लोकांना नावं ठेवलं जात नाही, जिथं लोकांवर जळलं जात नाही, अशा ठिकाणी देव खुश असतात आणि अशा माणसावर देव खुश असतात. ना की लाखाच्या मंदिरामध्ये सुद्धा देव बसून जर तुम्ही तशा वृत्तीच्या असाल तर देव तुमच्यावरती खुश असतील, अशी अपेक्षा सोडून द्या, बरोबर ना? माझं काही चुकते का? तर कमेंट्स करून नक्कीच सांगा. मला सांगायचा उद्देश फक्त एकच आहे की आपण जगाकडे जर लक्ष देत बसले ना, हे असं नसावं, ते तसं नसावं, उद्या कोण म्हणून पृथ्वी अशी गोल नसावी, मग पृथ्वीचा आकार आपण बदलू शकणार आहे का? नाही ना. कारण ही पृथ्वी देवानी निर्माण केलेली आहे, बरोबर? आणि त्यांनी जशी बनवलेली आहे तशीच माणसं पण आहेत, त्यांनी जसं बनवलेलं आहे तसेच हे आहे. परंतु आता हे पण एक विचार करा की देवाला अशी माणसं आवडत नाहीत जे लोकांना त्रास देतात, लोकांना लुटतात, लबडझबड बोलतात, लोकांचं आयुष्य बरबाद करतात, लोकांना मारझोड करतात, लोकांवरती अत्याचार करतात. अशी लोक देवाला पसंत नाहीये. अशी लोक जगात नसावी असं पण देवाचं म्हणणं आहे. परंतु देव त्यांना जगू देतोय ना, का चला हे घाण अवलाद येत, चला पटकन उचला, घाण अवलाद येत, चला पटकन उचला आणि चांगलेच फक्त ठेवलं, असं नाहीये ना.
बरोबर ना? माझा बोलण्याचा उद्देश वेगळा आहे, तुम्ही वेगळे अर्थ काढू नका, स्वतःला पाहिजे तसे. तर मला हे सांगायचं, काय कसं असावं हे दुसऱ्यांनी सांगून आपण आपल्या मनावरती हे करत बसण्यापेक्षा आपल्याकडे जी आहे, जसं आहे, ओके आहे. तर आता तुम्हाला पुढे सांगते मी की मला एवढं सगळं असा राग का येतो अशा लोकांचा. एक तर तुम्हाला सांगते, म्हणजे मी जिथे मागे 3 ते 4 वर्षापूर्वी राहत होते, त्या सोसायटीमध्ये माझ्या एक्झॅक्ट समोरच्याच फ्लॅटमध्ये एक लेडीज राहत होती, मारवाडीची होती. आणि माझ्याच साईडच्या 6व्या मजल्यावरती एक लेडीज राहत होती. ओके. तर तुम्हाला सांगते, ती लेडीज अशी होती, कुणी काही म्हणलं की मनावर घ्यायची, छोट्या छोट्या गोष्टी मनावर घ्यायची, अशी होती. आणि ती असं स्वतःची बुद्धीचा जास्त वापर करायची नाही. आणि जो चांगला वाईट सांगेल त्याचं ऐकायची, जो चांगलं सांगायला जाईल ना त्याला भांडायला यायची. हे माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला शेअर करते. मग काय झालं माहिती का, त्या लेडीचं असं म्हणणं होतं, कुठल्या 6व्या मजल्यावरती, माझ्या साईडला 6व्या मजल्यावरती राहत होती त्या लेडीचं असं म्हणणं होतं की तिला तिचं घर आहे, ज्या घरामध्ये ती राहते तिथं तिला दरवाजाचे आवाज येतात, खिडकीचे आवाज येतात, आणि तिला त्या घरात आल्यापासून सुख नाही लाभलेलं आहे, तिला त्या घरात कसं तरीच वाटत आहे, तिला त्या घरात वाईट शक्तीचा भास होत आहे, असं ती म्हणायची. आणि तिचं असं पण म्हणणं होतं, खोटं नाही बोलत, तिचं असं पण म्हणणं होतं की तिची सासू करणी करते तिची सासू करणी करते तिच्या मुलावरतीच. मग तिचं ती वाक्य मला ऐकून थोडंसं हे झालं होतं, म्हणून मी तिला एकच वाक्य बोलले की म्हटलं, अहो त्या दिसतात का तशा, आणि कुठली आई असेल की आपल्या मुलाचा संसार बरबाद करण्यासाठी असं काही प्रयत्न करेल. म्हटलं तुम्ही चुकीचं बोलताय, मी एवढंच म्हटलं, तुम्ही चुकीचं बोलताय, कुठली आई अशी असेल, आणि आई अशी नसते, तुमचा काहीतरी गैरसमज झाला. मी चांगलं सांगायला गेले होते, परंतु तिला ते पटलं नाही. ती त्यावेळेला गप्प बसली बरं का. आणि मी पण सहज आपलं तिला समजवण्याचा प्रयत्न केला, आणि तो विषय तिथं ड्रॉप झाला. मग आम्ही, तुम्हाला सांगते, मी बोलले असेल काहीतरी संध्याकाळच्या 4-5च्या टायमिंगला ती विषय झालेला. त्या बाईनं संध्याकाळी 10-10:30ला माझ्या घरी आली. आम्ही जेवायला बसलेलो होतो, मी आणि माझी मुलं जेवायला बसलेलो होतो, आणि ती आली, आम्ही जेवतोय, आणि तिने जेवताच मला, तुमची जर सासू अशी असती तर तुम्ही काय केलं असतं, तुमचं जर असं असतं तर तुम्ही तसं काय केलं असतं, म्हणजे ती माझ्यावरतीच लागली बोलायला. का तर फक्त मी तिला तेवढं समजावण्याचा प्रयत्न केला की कुठलीही आई असं स्वतःच्या मुलाचा संसार वाटोळ करू शकत नाही. तुम्ही काहीतरी चुकीचं घेतले, किंवा तुम्ही काहीतरी चुकीचं बोलताय, किंवा तुम्हाला असं नाही करायला पाहिजे. ह्या वाक्यावरून ती बाई रात्रीच्या 10:30 वाजता माझ्या घरी येऊन, 10-10:30ला घरी येऊन, आम्ही जेवता टाटावरती ती माझ्याशी, म्हणजे मला अशी शब्द यूज करते, तुमची जर सासू असती तर तुम्हाला कशी म्हणजे नाही का, तुम्हाला कशी सवयी आहे हे करायची, म्हणजे नाही का बिनधास्त राहायची, मी तशी नाही आहे, आणि तुम्हाला काय माहिती माझी सासू अशी आहे तशी आहे. मी म्हटलं, मी तुम्हाला बोलले काय, तुम्ही वेगळा अर्थ घेतलाय तुम्ही, आणि मला माझ्या घरी येऊन म्हणलं आम्ही जेवतो आणि तुम्ही भांडण घालताय असं. तर नाही, पण तुम्ही मला चुकीचं बोललात की कुठली सासू अशी असती का, आपल्याच मुलाचं घर वाटोळं करते का, असं तसं. म्हटलं हो अहो, मी बोलले ना, मी कुठं नाही म्हणते, परंतु मी तुम्हाला चांगल्या ह्याच्याने समजवण्याचा प्रयत्न केला होता, माझा त्याच्यात काहीच वाईट हेतू नव्हता म्हटलं, आणि तुम्ही चुकीचे आहेत असं म्हणायचंच नव्हतं म्हटलं मला, परंतु तुम्ही ते वेगळ्या पद्धतीने घेतले. बरं म्हटलं, ठीक आहे, मी बोलले कधी, आणि तुम्ही 4 तासांनी मला येऊन बोलताय, म्हणजे मग तुम्हाला कोणीतरी शिकवलंय, तुम्ही कुणाचं तरी ऐकूनच आलात, बरोबर की नाही. मग मी जेवण करत होते, माझी मुलं ताटावरती जेवण करतायत, आणि मग माझी मुलगी चिडली, आणि मुलगी माझी म्हटली, 1 मिनिट काकू तुम्ही थोडं शांत बसा म्हटली, नाही का, आमचं जेवण होऊ द्या, मग तुम्हाला काही बोलायचं ती बोला. तरी ती बाई ऐकायला तयार नाही, सायको पागल आवरत होती नुसती. तर तुम्हाला सांगते, मग ती तशीच बडबड करत राहिली, आणि एकच रिपीट, तुमची सासू तशी असती तर तुम्हाला काय माहिती आमच्या घरातलं. अगं बाई, मी कशाला तुझ्या घरातलं विचारायला गेले, तू सांगत होती म्हणून मी तुला त्याचं उत्तर दिलं.
मला सांगा, आता तीच सांगत होती, तिच्या घरातलं मी विचारायला गेले होते का मला माहिती होतं का मी तिच्या कधीही घराची पायरी चढलेली नाही, तीच यायची माझ्या इथं आणि तीच घराने करायची. माझा नवराच असा करतो, कुणाला बोलूच देत नाही, कुठं बसूच देत नाही, माझी सासू अशी, माझा दीर तसा, नणंद अशी अशी वगैरे वगैरे वगैरे. मी पुन्हा बाबतीत काही बोलायचे नाही, तिला रिप्लाय द्यायची नाही. परंतु तिने सासूबद्दल अशी म्हटली की सासूनं करणी केली आणि मला ते चुकीचं वाटलं की यार स्वतःच्याच मुलाचा संसार वाटोळा व्हावा म्हणून कुठली आई असं करेल का? म्हणून मी तिला त्यावेळेला ती उत्तर दिलं फर्स्ट टाइम आणि लास्ट. परंतु त्याच्यावरही तिनं 4 तासांनी येऊन मला रिपीट वाद घालण्याचा प्रयत्न केला. तरी पण मी तिला समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण ती बाई 1 नंबरची पागल होती. मग तिला मी तिथून पाठवलं. म्हटलं ठीक आहे, तुम्ही जे म्हणतात तुमची सासू तशी आहे तर असेल, म्हटलं तुम्हाला माहिती, विषय संपला म्हणलं, मी तुम्हाला बोलले ती. आणि मी तिला तिथून सॉरी म्हणून बाजूला निघाले, कारण माझे मुलं जेवण करत होते आणि ती चिडायला लागली, म्हणून मी तिला तिथून पाठवलं. ते झाला विषय. तीच लेडीज तुम्हाला सांगते, माझ्या समोरची लेडीज ती अशी होती, माझ्याकडे पण घरात यायची, मला म्हणायची, सगळं बघायची माझं, मला म्हणायची तुमचं किचन चुकीच्या दिशेला आहे आणि तुम्हाला बघा नाही इथं आल्यापासून किती सारखं हे दुखतं ते दुखतं, तुम्हाला त्रास होतात, तुम्हाला येऊ होतं, तुम्हाला तेव्हा होतं, असं माझ्या डोक्यामध्ये घालण्याचा प्रयत्न करायची की कसं की वास्तू माझी, मी राहते ती वास्तू चुकीची आहे असं तिला सिद्ध करायचं होतं. आणि तो प्रयत्न माझ्यासोबत तिनं करत होती. परंतु मी अशा गोष्टी मानत नाही, मी असा विश्वास ठेवत नाही, म्हणून मी तिला डायरेक्टली काय म्हटलं की हे बघा, ह्या घरात आल्यापासून माझ्यासोबत कुठलीही गोष्ट चुकीची घडलेली नाही. आणि राहिला प्रश्न तब्येत खराब व्हायचा, तर ही एक नैसर्गिक आहे आणि ती मेडिकल हिस्ट्री आहे. त्याच्यामुळे ते आपण कसं म्हणू शकतो की ह्या घरामध्ये आल्यापासून माझं असं झाले आणि तुमच्या म्हणण्याने मी का बरं तसं करावं, बरोबर की नाही? मग तुम्हाला सांगते, ती माझं तसं करायची तर मी तिला इग्नोर करायची आणि काही काही वेळेला उत्तर पण द्यायचे की नाही हे चुकीचं आहे तुमचं. तर तीच प्रकार तिनं माझ्यावरती जी लेडीज राहत होती तिच्याशी संपर्कात आली आणि तिला तसं शिकवायला लागली. तिला किचन कट्टा चुकीचा आहे म्हणून तिला खाली बसून स्वयंपाक करायला लावायची, दुसरीकडे साईडला गॅस ठेवून तिला हे करायला लाव, ते करायला लाव, तिला काही पण वेगळे वेगळे प्रकार करायला लावायची. त्या लेडीजला ती तशी शिकवायची आणि ती लेडीज करायची तो प्रकार. मी एक दिवस मला तिनं बोलली आणि मला म्हणे की मी बघा नाही का, तुम्ही पण तसं करा, शिगडी आपला किचन कट्टा चुकीच्या दिशेला आहे, तुम्ही पण शिगडी चुकीच्या दिशेला येते, तर तुम्ही ना कट्टा जर बदलायचा नसेल, आता भाडेनं राहतोय आम्ही आणि आम्ही मालकाला म्हणणार का चुकीच्या दिशेला आहे म्हणून तो कट्टा तोडून दुसरीकडं बांध, हा बरोबर की नाही? मी म्हटलं मी भाड्याने राहते, तुम्ही तुमचं स्वतःच आहे, तुम्ही तोडू शकता, काही करू शकता, तुम्ही करा ना म्हटलं. आणि तसंही म्हटलं मी माझ्या मनामध्ये तसं काही मानत नाही, शुभ अशुभ, त्यामुळे मी त्या गोष्टी करणार नाहीये. म्हटलं माझं जिथं आहे जसं आहे तसं आहे. आणि मला तसंही म्हटलं ह्या घरात आल्यापासून मला शांतता आहे, मनाला शांतता आहे, शरीराला शांतता आहे, माझं सगळं ठीक चाललंय म्हटलं. त्यामुळे मी वास्तूला दोष देणार नाही, बरोबर की नाही? मग तुम्हाला सांगते, त्या लेडीज म्हणजे माझ्या समोरच्या लेडीजनं त्या 6व्या मजल्यावरच्या लेडीजला एवढं डोक्यात घातलं की हे घर किती वाईट आहे तिच्यासाठी. ऍक्च्युली खोटं बोलत नाही तुम्हाला सांगते, स्वतःचं घर विकलं आणि भाड्याच्या घरात जाऊन राहिली ही पागलबाई. मग ही शहाणे असतात का अशी लोक की दुसऱ्यांचं ऐकून स्वतःचं वाटोळ करतात? लोक स्वतःच्या घरासाठी तर असतात की कसं का असताना माझी स्वतःची झोपडी असली पाहिजे. आणि ह्या बाईला स्वतःचं घर स्वतःच्या नवऱ्यानं वेगळं करून दिलं होतं, तरी ह्या बाईनं म्हणजे बाईच्या पुढे किती माणूस हार मानतो, त्या माणसाला तिनं ती घर विकायला मजबूर केलं आणि भाड्यानं जाऊन दुसरीकडे राहिली. का तर फक्त किती वास्तू व्यवस्थित नाहीये आणि मला हे घरात मनच लागत नाही, मला ह्या घरात हेच होत नाही. आता दरवाजे राहिलं तुम्हाला सांगते, खिडक्या वाजायचा, दरवाजा वाजायचा. माझा दरवाजा तर असा वाजायचा, बाहेरून सेफ्टी डोर होतं आणि आतला दरवाजा हवेने असा वाजायचा की जसं काही कुणीतरी कडी वाजवतं. आणि तो प्रकार माझ्यासोबत पण व्हायचा. आणि ती 6व्या मजल्यावरती असल्यामुळं हवा जास्त लागायची, आजूबाजूला बिल्डिंग नव्हत्या, काही नव्हतं, एकच बिल्डिंग मध्ये होती, सगळीकडनं मोकळं असल्यामुळं हवा आली ना की त्या खिडक्या सुद्धा हलायच्या. आणि ती अशी म्हणायची की नाही घरात वाईट शक्ती आहे.
म्हणून खिडक्या वाजतात, दरवाजे वाजतात. आणि माझा दरवाजा वाजत होता. ही माझ्याकडे माझी बहीण जरी आली ना, एक दिवशी ती पण ती हॉलमध्ये असं आम्ही बसलेलो होतो आणि ती कडी तशी वाजते. ती म्हणते, अगं उघड ना, कोणतरी कडी वाजवते. म्हटलं नाही, ती हवेनी वाजते. माझ्या घरामध्ये सगळ्यांना माहिती होतं की दरवाजा वाजतो हवेनी, किंवा नातेवाईक वगैरे हे आजूबाजूच्यांना पण माहिती होतं. आणि मी पण तिला समजवण्याचा प्रयत्न करायचे, पण ती पागलबाई फक्त वाईट शिकवणाऱ्याचं ऐकायची. ते झालं. मग तुम्हाला सांगते, एक दिवस तिनं नाही का, नाही म्हणली, मला आता इथं राहायचंच नाही, मी तो वाईट शक्ती आहे, मला जायचं. तिनं ते घर सोडलं. विकण्याच्या पहिलंच ती घर सोडलं, भाड्यानं जाऊन राहिली आणि नंतर ते घर विकलं. मग नंतर ते घर विकलं आणि घर विकल्याच्या नंतर तिनं, मला इतकं आश्चर्य वाटलं की त्या लेडीजचं. म्हणलं स्वतःच्या घरासाठी लोक तरसतात यार, आणि ही बाई स्वतःचं घर सोडून गेली. आणि तेच एक 3ऱ्या मजल्यावरची लेडीज होती. ती तिला म्हणायची की अहो, तुमच्याच खाली तुमच्याच लाईनला त्या राहतात, जर वास्तू खराब असते तर त्यांना पण त्रास झाले असते, त्यांना पण चुकीचं वाटलं असतं, त्या बघा बरं कशा तिथं राहतात. ती त्यांना ती उद्देश द्यायची, तरी पण ती नाही, तिनं मान्यच नाही केलं. तिनं वास्तूला नावं ठेवलं, शेवट ती वास्तू विकली, भाड्यानं जाऊन राहिली. मग किती बाई शहाणी आहे तुम्ही सांगा. म्हणजेच एखाद्याची बुद्धी इतकी भ्रष्ट असते. आणि ज्या लेडीजनं तिला ही असं गोष्टी डोक्यात घातल्या, शिकवलं, त्याच लेडीजनं माझ्यावर पण ट्राय केलं होतं, पण मी तिचं ऐकलं नाही. आणि तिनं त्या कमजोर ठिकाणी त्या लेडीजचं त्या लेडीजला तिथून घर सोडून विकून जायला मजबूर केलं आणि ती बाई भाड्यानं राहते. आज बी ती बाई भाड्यानं राहते. मग किती शहाणे असतात सांगणारे, शिकवणारे. मग आणि कितपत आपण ऐकायचं, कुठलं ऐकायचं, कुठलं नाही ऐकायचं, हे आपल्यावरती अवलंबून असलं पाहिजे. माझा सांगण्याचा उद्देश हेच आहे की कुणी काही जरी सांगितलं तर आपण दुसऱ्यांचं ऐकायला, आपण दुसरे बोळ्याने दूध पितो का? आपल्याला स्वतःला तरी एवढं तरी नॉलेज आहे की नाही की काय असं असतं आणि काय तसं नसतं. याच्याकडे लक्ष देत बसण्यापेक्षा जे आहे ते आपल्यासाठी चांगलं आहे म्हणून जर आपण राहिलं तर काय फरक पडतो. मी आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी राहिले, मी कधीही वास्तूला नावं ठेवलं नाही. मी आता इथं जरी राहते ना, तर मी इथं वास्तूला नावं ठेवत नाही. माझा प्रॉब्लेम फक्त एकच आहे की इथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आणि मी 6व्या मजल्यावरती राहते. इथं लिफ्ट पण कधी कधी खराब झाली तर लवकर रिपेअर करत नाही. माझे हे 2 प्रॉब्लेम आहेत म्हणून मी इथून जायचं किंवा हे माझ्यासाठी चांगलं नाही असं मी म्हणते. परंतु मी वास्तूला कधीही नावं ठेवत नाही. वास्तू ह्या दिशेला बाथरूम आहे, ह्या दिशेला टॉयलेट आहे, ह्या दिशेला किचन आहे, त्या दिशेला हे आहे, मी असं कधीही म्हणत नाही. आपल्याला जेवढं करता येईल तेवढं आपण उपाय छोटे छोटे करत राहायचे. आपल्या मनाला खुश ठेवायचं, समाधान ठेवायचं, तर आपण सगळं ठीक राहणार. तुमच्याकडे किती जरी असलं आणि तुमचं जर मनच खुश नसेल आणि तुमचं जर मनच स्थिर नसेल तर तुम्हाला सगळं व्यर्थ आहे. आणि शक्यतो दुसऱ्यांचं ऐकून काही अफवा पसरवू नका किंवा दुसऱ्याचं ऐकून स्वतःचं वाटोळं करू नका. कारण बरेच लोक वाईट करणारे असतात. ती लेडीज, माझ्या समोरची लेडीज जी दुसऱ्यांना सांगायची ना, ती तिथं 3 वर्ष राहिली. का ग बाई, मग तू 3 वर्ष राहिली, जर वास्तू खराब आहे तर तू का राहिली? दुसऱ्यांना सांगायची की वास्तू खराब आहे, दिशा चुकीच्या आहेत असं म्हणायची. आणि हिच्या अशा सवयीमुळे, ह्या लेडीजच्या अशा सवयीमुळे स्वतःचं घर असताना हिला भाड्यानं बाहेर राहावं लागत होतं. कारण हिची सासू एवढी छान होती, जाऊ एवढी छान होती, ही बुद्धी भ्रष्ट झालेली बाई अफवा पसरवायची म्हणून ते लोकांनी हिच्यासोबत राहत नाही. आणि ह्या लेडीजनं त्या नवऱ्याला इतकं फिरवले, बारामती, पुणे, नगर, हे ते, ती कुठेही एका ठिकाणी राहिलेली नाही. तिने स्वतःच सांगायची कोणतं की आम्ही इथं 4 वर्ष राहिलो, तिथं हे राहिलो. बरे, तो नवरा गव्हर्नमेंट सर्व्हिसला नाहीये म्हणून ठीक आहे, बरोबर की नाही? जर तो गव्हर्नमेंट सर्व्हिसला असता तर हिनं बाईनं त्याला जॉब सोडायला मजबूर केलं असतं. ही तर 4 वर्ष त्याला जॉब करू द्यायची की परत 4 वर्षानं परत दुसरा जिल्हा बदलायची, तिथं 4 वर्ष 3 वर्ष राहायची की तिथून परत जिल्हा बदलायची. हिनं असंच करत आणि असंच फिरत राहिली आणि दुसऱ्यांना फक्त वाईट शिकवत, वाईट लोकांवर जळत राहिली. ते लोक सुखी राहतात का? माझ्यावर तर इतकं जळायची ती की म्हणजे घरात सगळं कसं व्यवस्थित असतं, सगळं परफेक्ट असतं, सगळं आणलेलं असतं, सगळ्या सुखसुविधाच्या वस्तू आहेत. अशी माझ्याकडे पण घरात आली की नुसती अशी बघायची. आणि आणखीन एक तुम्हाला सांगायचं, त्या बाईची बुद्धी अशी होती, तिचं असं म्हणणं होतं की ज्याच्या घरात खूप सारी समृद्धी आहे, सुख आहे, त्या व्यक्तीच्या घरातला गणपती चोरायचा.
आणि तो गणपती चोरून घेऊन जायचा आणि म्हणे स्वतःचं चांगलं झालं की परत त्याच्यापेक्षा डबल गणपती बनवायचा आणि त्यांच्या इथं गपचूप घेऊन ठेवायचा. विचार करा कशा बुद्धीची ही लेडीज होती. ही तिनं मी एकटी असतानाच नाही तर माझ्या शेजारच्या पण होत्या. जी माझी फ्रेंड आहे, जिगरी फ्रेंड आहे ना, ती पण होती. आम्ही दोघी होतो आणि आमच्या दोघीच्या समोर तिनं अशी बोलली होती. आम्हाला त्यावेळेला एवढंही झालं नाही, पण आम्ही दोघींमध्ये नंतर चर्चा केली की त्यांची बुद्धी कशी आहे. आणि बघा म्हणजे ह्या कशा की चोरायचा, दुसऱ्याच्या घरातला गणपती चोरायचा आणि परत तो त्यांच्या इथं गपचिप करून नेऊन ठेवायचा. म्हणजे काय कसली बुद्धी घाण. हा, असा प्रकार करू नका, ही अफवा आहे. माझा सांगण्याचा उद्देश वेगळा होता आणि कोणीतरी घ्यायचं मनावर. तर असं काही नसतं. कुणाचं काही चोरल्याने कुणाचं नशीब कुणासोबत जात नसतं. कष्ट, मेहनत, इमानदारी ही माणसाला पुढे घेऊन जात असते. असं जर कुणाचे कुणी देव चोरलेनी, लक्ष्मी चोरलेनी जर असं लोक श्रीमंत झाले असते तर असं केलं नसतं का? सगळ्यांनीच असं केलं असतं का नाही? अंबानीच्या घरी जाऊन ज्याला अंबाण्यासारखं व्हायचंय त्यांनी अंबानीच्या घरी जाऊन नसते का हो मग देव चोर, चपला चोर, हे चोर केलं का तर अंबानीसारखं व्हायचंय? अरे मेहनत गरजेची असते, इमानदारी गरजेची असते आणि कष्ट करून जो पुढे जातो, इमानदारीनं पुढे जातो तो माणूस खरा. बरोबर की? तर ही अशा बुद्धीची बाई होती आणि तिच्या ते म्हणजे काल दादानी कमेंट्स केल्यामुळं मला आज सगळं हे आठवलं आणि मला हे सगळं बोलावंसं वाटलं आणि तुमच्याशी शेअर करावंसं वाटलं की अशा सुद्धा शेजारी पाजारी असतात. त्याच्यामुळं अशा लोकांपासून लांब राहा, अशा लोकांपासून सावधान राहा. आणि असं काही नसतं घरातले मंदिरं कसे असावे, बाहेरचे मंदिरं कसे असावे, असं काही नसतं. देव ही प्रत्येक ठिकाणी राहत असतो आणि देवाला कसंही चालतं. फक्त तुमचं मन निर्मळ पाहिजे, तन निर्मळ पाहिजे आणि तुम्ही समजून घ्या आता पुढं काही म्हणायचं तर तुम्ही असं नसावं तसं नसावं ह्या सगळ्या जर गोष्टींकडे तुम्ही लक्ष देत राहिलात ना, म्हणलं ना तुम्हाला पृथ्वी गोल आहे आणि तशी नसावी जर एखादा म्हणला तर आपण काय करणार आहे? पृथ्वी बदलणार आहे का? नाही ना. तर चला, अशा फालतू लोकांचं ऐकत बसू नका आणि फालतू लोकांकडे जास्ती लक्ष देत बसू नका. जेवढं तुम्ही जास्ती लक्ष देणार तेवढं तुम्ही वाहत जाणार आणि तेवढी तुमची वाटोळं व्हायला सुरुवात होणार आणि होतं. त्याच्यामुळं लोकांच्या बुद्धीनं चालण्यापेक्षा स्वतःच्या बुद्धीनं कधीही चाललेला माणूस पुढे जातो. तर चला, मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तुमचा एक अनमोल वेळ दिल्याबद्दल माझा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. बाय बाय.